नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी, कोणत्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे, याविषयीचा हवामान अंदाज बघणार आहोत। या दरम्यान जे काही कमी दाबाचे पट्टे किंवा वादळ निर्माण होणार आहेत ते कुठून जाणार आहेत, याचा परिणाम महाराष्ट्राच्या कोणत्या भागावर होऊ शकतो, याविषयी महत्त्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत। मुख्यत्वे करून शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या यूट्यूब चॅनलच्या मदतीने शेतीच्या कामाचे नियोजन करण्यास आपणाला काही हेल्प होऊ शकते। एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। या चॅनलवर मित्रांनो आपण शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज रोज देत असतो। तर मित्रांनो, या दरम्यान महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर 21, 22, 23 सप्टेंबरच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी पाऊस तर होणारच आहे, परंतु 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यानसुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाची शक्यता आहे। काही भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार। याचं महत्त्वाचं कारण जे काही चक्रीवादळ किंवा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच एक हवेची तीव्र चक्रकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस पावसाची खरोखर गरज होती त्यावेळेस महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडला नाही, त्यामुळे पिके सुकून गेली। पाण्याच्या ताणामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांचे नुकसान झाले। जी काही उरली पिके आली आहे त्या पिकांच्या ऐन काढणीच्या टायमामध्ये पावसाचं हे संकट उभं राहिलं आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकरी मित्रांनी सोयाबीन अगत केली होती, तिला जूनच्या सुरुवातीला पेरली होती, त्यांची आता सोयाबीन काढणीला येत आहे। त्याचबरोबर इतर पिकेसुद्धा जी लवकर लावलेली होती जूनच्या सुरुवातीला, ती पिकेसुद्धा आता काढणीला येण्याची वेळ झालेली आहे। तर मित्रांनो, चला तर बघूया या दरम्यान 25 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये कसा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तर 25 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे। याच्या प्रभावामुळे काही भागामध्ये पाऊस पडेल, हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर महाराष्ट्राच्या मुख्यत्वे करून जे काही विदर्भाचा परिसर आहे तसेच मराठवाड्याचा, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, 26 तारखेच्या दरम्यान हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा विखरून जाणार आहे किनारपट्टीवर आल्यानंतर, परंतु 27 तारखेच्या दरम्यान परत नवीन एक तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता, 27 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये म्यानमार लगतच्या परिसरामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला निर्माण होताना दिसत आहे। तसेच त्यालगतच एक दुसरा कमी दाबाचा पट्टासुद्धा हलकासा आपल्याला बघायला मिळत आहे। याच्या प्रभावामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। 26 आणि 27 तारखेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। यामध्ये मित्रांनो, 27 तारखेच्या दरम्यान आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकचा उत्तरी परिसर, तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, तसेच नागपूर, अमरावतीचा संपूर्ण भाग, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तसेच वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। 27 तारखेच्या दरम्यान मित्रांनो, या परिसरामध्ये खूप भागांमध्ये म्हणजे खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच इतरत्र मात्र पावसाचा जोर सध्या तरी कमी दिसतोय, परंतु मित्रांनो अंदाज आहे, शेवटी वाऱ्याची दिशा आणि वेग जरी बदलला तरी ठिकाण आणि वेळ बदलते, यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात। ज्या त्या तारखेच्या अपडेटमध्ये किंवा 1-2 दिवसापूर्वी आपल्याला पूर्वसूचना देण्यात येईल कोणत्या भागामध्ये काही बदल झाला तर। 28 तारखेच्या दरम्यान मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो किनारपट्टीलगत येणार आहे। याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। एक चक्रकार वाऱ्यामध्ये मित्रांनो रूपांतर याची होण्याची शक्यता आहे। 28 तारखे दरम्यान बहुतांश भागामध्ये मित्रांनो आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे, त्यामध्ये अतिवृष्टी आहे, ते आपण स्क्रीनवर बघू शकता। या परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असणार आहे। त्यामध्ये नाशिक, कोकण विभागातील पालघर वगैरे, तसेच गुजरातचा काही भाग येतो, या परिसरामध्ये आपल्याला या तारखेदरम्यान अतिवृष्टी बघायला मिळेल। तसेच इतरत्रसुद्धा बहुतांश भागामध्ये महाराष्ट्राच्या पावसाची शक्यता असणार आहे। तसेच इकडं उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव, नंदुरबार, धुळे वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। अमरावती विभागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। 28 तारखेला मुख्यत्वे करून याचा परिणाम मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्राचा उत्तरी भागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर विभाग संपूर्ण, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सर्व भागामध्ये पाऊस आपल्याला या तारखेच्या दरम्यान बघायला मिळेल। ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। 29 तारखेच्या दरम्यान मित्रांनो, ही जी चक्रकार वारे आहे किंवा ही वादळ आहे आपल्याला
या परिसरामध्ये बघायला मिळेल. आपण स्क्रीनवर बघू शकता अलाहाबाद आणि अलाहाबादच्या म्हणजे सिंगरौलीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हे वादळ बघायला मिळेल. त्यामुळे साहजिकच काही भागामध्ये पाऊस आपल्याला काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. दुपारनंतर आणि संध्याकाळी जो काही विदर्भाचा परिसर आहे, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहील. तसेच मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा परिसर, नाशिक, तसेच कोकण विभागालगतचा पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. याविषयी मित्रांनो ज्या त्या तारखेला डिटेल माहिती आपण देतच असतो दररोजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. त्यातील त्यात मित्रांनो एक गुजरात आणि गुजरातच्या आसपासच्या परिसरावर एक भूपृष्ठापासून काही किलोमीटर उंचीवर एक हवेची चक्राकार स्थिती बनण्याची शक्यता आहे. या चक्राकार स्थितीचा सुद्धा महाराष्ट्राच्या काही भागावर आपल्याला परिणाम बघायला मिळेल. तसेच इकडं ही हवेची चक्राकार स्थिती किंवा हे वादळ, या वादळाच्या प्रभावामुळे सुद्धा आपल्याला इतरत्र विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर परिणाम बघायला मिळणार आहे. बऱ्याच भागामध्ये मित्रांनो 25 ते 30 तारखेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. 30 तारखेला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो 25 ते 28 तारखेदरम्यान जो काही महाराष्ट्राचा पुणे विभागातील भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला काही प्रमाणात कमी बघायला मिळेल. हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये तरी पण हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे, परंतु इतर भागांपेक्षा पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी बघायला मिळेल. 26 तारखेला सुद्धा आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरामध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव आहे तो कमी बघायला मिळतो. यामध्ये मराठवाड्यातसुद्धा काही भाग राहू शकतो, जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता सोलापूरचा पण भाग आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, तसेच नाशिकचा बराचसा भाग, त्याचबरोबर बीड, जालना, लातूर, उस्मानाबादचा काही भाग या परिसरामध्ये काही प्रमाणात जरी पावसाचा जोर कमी राहणार आहे तरी पण हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे. परंतु मित्रांनो 27 तारखेला हे जी कडाची भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा परिसर, हाचा परिसर, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर 28 तारखेला सुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल. पुणे विभाग आणि अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, परंतु फार काही जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. यामध्ये काही अपडेट येऊ शकते. अपडेट आल्यास लगेच व्हिडिओ आपण ज्या त्या तारखेला अपडेट करत असतो. अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो पुढील 5 दिवसामध्ये म्हणजेच 25 ते 30 सप्टेंबरचा असणार आहे. व्हिडिओ आवडलात लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीची शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. चला भेटूया अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.